बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. खड्ड्यात झोपण्याचा इशारा आणि महापालिका प्रशासनाला जाग. पारिक पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. सदरच्या कामाचे पॅचवर्क चालू असताना हे पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे असून यावर महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केला नसल्याचा आरोप कॉमन मॅन संघटनेनं केला आहे. याबाबत कॉमन मॅन 3 आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघाच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली होती. यावेळी सदर दोन्ही बाजूच्या रस्त्याचे डांबरी पॅचवर्क न झाल्यास येत्या सोमवारी 17 मार्च रोजी कॉमन मॅन रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये झोपून आपल्या कारभाराचा निषेध करतील असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर महापालिकेने तातडीने पावले उचलत आजपासून पॅचवर्कचे काम सुरू केले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.